कृती आहे ही कृती केवळ काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसण्याची नव्हे तर त्यांचे दिवंगत पती स्वर्गीय राजीव सातव, त्यांच्या सासू स्वर्गीय रश्मीताई सातव यांच्या आत्म्यावर देखील त्यांनी खंजीर खुपसला आहे, अशा प्रकारची त्यांनी गंभीर कृती केली आहे. काँग्रेस पक्षाने त्यांना अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये संधी दिली. ती संधी मानवीय दृष्टिकोनातून, संवेदनेतून देण्याचं काम, सहानुभूतीतून देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने केलं आणि ते एकदा नव्हे तर दोनदा केलं. आणि आज काँग्रेस पक्ष कठीण परिस्थितीत असताना त्यांची ही कृती अतिशय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी वेदनादायी आहे. आणि भविष्यामध्ये हे काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना चोख प्रत्युत्तर देतील हे पण तुम्ही येणाऱ्या काळामध्ये पाहाल. आज त्यांनी त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर जे वक्तव्य केलं त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की मी राजीव सातव यांचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. परंतु हे असं नाही आहे. त्यांनी हा जो प्रवेश केला आहे हा प्रवेश या राज्याची लोकशाही पायदळी तोडवण्यासाठी त्यांनी हा प्रवेश केला आहे. विधान परिषदेमध्ये काँग्रेसचं संख्याबळ कमी झालं तर त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला विरोधी पक्ष नेता मिळणार नाही, यासाठी भाजपच्या षडयंत्रामध्ये सामील होऊन त्यांनी ही कृती केली आहे. हे काही राजीव सातवांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेली कृती नाही आहे. आणि अतिशय पक्षांनी त्यांचा सन्मान केला. राजीव सातव गेल्याबरोबर त्यांना पक्षांनी उपाध्यक्ष केलं, विधान परिषदेमध्ये पाठवलं. दुसऱ्यांदा जेव्हा विधान परिषदेमध्ये त्यांना पाठवायचं होतं तेव्हा अनेक प्रश्न काँग्रेस पक्षासमोर होते. येणारी विधानसभेची निवडणूक होती. या राज्यातल्या अल्पसंख्याक आणि दलित वर्गाची मागणी होती की हे प्रतिनिधित्व आम्हाला मिळालं पाहिजे, आम्हाला संधी त्या सभागृहामध्ये मिळाली पाहिजे. तरी देखील काँग्रेस पक्षाने संवेदनेने विचार केला की ती एक महिला आहे, 2 मुलं आहेत, कोणी त्यांना भाऊ बंधकी नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना दुसऱ्यांदाही देखील विधान परिषदेमध्ये संधी देण्याचं काम करून त्यांचं सर्वस्वी संरक्षण करण्याचं काम काँग्रेसच्या नेतृत्वाने केलं आहे. परंतु